नमस्कार भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. मी माझ्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो, हे तुम्हाला माहितीच असेल. आता आपले खूप फॉलोअर मला प्रश्न विचारत असतात जे माझ्यापर्यंत येत नाहीत. तर मी आज सकाळी एक स्टोरी ठेवली होती की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा. तर खूप फॉलोअर आपले प्रश्न विचारलेले आहेत, तर चला आपण त्याचे उत्तर देऊया. पहिला आपल्या रोहन भाऊने प्रश्न विचारलेला आहे, भूत बघितला का? तर रोहन भाऊ, तुझा प्रश्न बेस्ट आहे. तर आतापर्यंत मी जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे तर समोरासमोर मी भूत तर काय बघितलं नाही, पण एकदा आपल्या कृष्णाला दिसला होता समोरासमोर आणि आपल्या क्लिप मध्ये आलं होतं ते म्हातारीचं, तेवढं टाकलेलं आहे. आपली अजून चालू आहे एक्सप्लोर करणं, कधी दिसलंय की नक्की सांगेन. तर चला कृष्णा, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, YT अक्षय 007, भूत असतं का भाऊ? कोण विचारलं? YT अक्षय 007. तर YT अक्षय भावा, तुला सांगायचं आहे, भूत असतं का हा प्रश्न जगात खूप आहे, पण कुणाला अजून याची रियालिटी माहिती नाही आहे. आता हे अंधश्रद्धा आहे काय ते माहिती नाही, पण खूप हा प्रश्न कुणाकडेच याचं उत्तर नाही आहे. तर आतापर्यंत मी जेवढ्या भयानक प्लेस एक्सप्लोर केलेलं आहे की, पण तिथं मला असं काहीच जाणवलं नाही अजून. तर त्यासाठीच मी अजून एक्सप्लोर करणार आहे, अजून मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन. तर तिथं काही तसं दिसलं तर मी तुला नक्कीच सांगेन. बाबा उठ की. हा कृष्णा, पुढचा प्रश्न स्क्यू भावाने विचारलाय की, मी पण सोलापुरात राहतो, तुला भेटायचं आहे, कसं? सक्यू भावा, तुझं आता नाव तर मला बोलता येई नाही, तू स्पेलिंग असं टाकलेली आहे. तर मी सैफुल्ला राहतो भावा, तू कधी पण ये सैफुल्ला, मला मेसेज कर, मी नक्की तुला भेटेन. आणि तू तुझं लोकेशन टाक, मी तिकडे आले की नक्की तुला भेटेन तिकडे. तर चला मी झोपतो. पुढचा प्रश्न महेश जांपले याने विचारलेला आहे की, पहिल्यासारखा भूताचा ब्लॉग काढीना. तर महेश भावा, तू पण मला ओळखतो, मी पण तुला ओळखतोच. पहिला कसं होतं की कॉलेजला सुट्ट्या बिट्ट्या होते, त्यामुळे मी ब्लॉग डेली टाकायचो. पण आता सोलापूरमध्ये तुला पण माहिती आहे की पाऊस किती आहे, आणि जेव्हा नाईटचा टाइम येतो ना तेव्हाच पाऊस जोरात पडत असतो. त्या पावसामुळे आपण कुठे एक्सप्लोरला जाऊ पण शकत नाही. काही दिवस मी बाहेर होतो, त्यामुळे थोडे व्हिडिओ लेट झाले, पण आता आपण कंटिन्यू चालू करणार आहे. फॉलो करून ठेव, तुला चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. तर पुढचा प्रश्न उज्ज्वल भावाने विचारलाय की, भावा हॉन्टेड प्लेस एक्सप्लोर करताना लाईव्ह व्हिडिओ चालू कर. तर उज्ज्वल भाऊ, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो एक्सप्लोर करण्यासाठी, आपल्याकडे कॅमेरा एकच आहे, त्यामुळे आपल्याला तिथलं शूट घ्यायचं का लाईव्हला जायचं अवघड असतंय. कारण आपण व्हिडिओ काढतो ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचताय, सगळे लोक बघू शकतात, पण लाईव्हला तेवढी पब्लिक येत नाही. जर कधी चान्स भेटला तर मी नक्की लाईव्ह येईन. तू मला फॉलो करून ठेव आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेव. मी लाईव्ह आले की तुला नोटिफिकेशन पडेल, आणि नक्की मी ट्राय करेन फक्त तुझ्यासाठी. तर पुढचा प्रश्न कृष्णा रोहित भावाने विचारलंय की, का रे भाऊ तुला भीती नाही का वाटत? रोहित भाऊ, आता आपल्याला माहिती नाही की भूत असतात का नाही, आता त्यामुळे मला भीती तर नाही वाटत, कारण नक्की माहित नाही असतात का नाही. जेव्हा मला समजेल असतात, मी त्यासाठी एक्सप्लोर करालो. भीती तर मला वाटत नाही, कारण लहानपणापासून आपल्याला तोच नाद आहे. हे जेव्हा ब्लॉगिंग आम्ही आता चालू केलंय, पण याच्या पहिल्यापासून सुद्धा आम्ही नाईटला फिरत असतो इकडे तिकडे, दोघे तिघे. तर भीती तर मला वाटत नाही, आणि तुमच्यासाठी तर आता भीती सगळीच उडून गेलेली आहे. फक्त आता एकच नाद आहे, व्हिडिओ बनवायचं आणि तुम्हाला दाखवायचं आणि तुमची भीती घालवायची. ऋषित भावाने विचारले की, भावा वहिनीचा फोटो दाखव की. तर ऋषित भावा ना, तर भावा ते प्रश्न जरा आउट ऑफ सिलेबस जात आहे, कारण आपली ती प्रायव्हेट लाईफ आहे, आपण ते सगळ्यांना दाखवू नाही शकत. तर तुला माहित असेल तर तुझ्याकडे ठेव, दुसऱ्यांना कुणाला सांगू नको. तर कृष्णा, पुढचा प्रश्न विचार. पल्लवी आणि निखिल यांनी विचारलंय की, तू सोलापुरात कुठे राहतोस? तर पल्लवी आणि निखिल, तुम्हाला दोघांना सांगायला मला आवडेल की मी सोलापूरमध्ये विजापूर रोड सैफुलमध्ये राहतो. तर कृष्णा, पुढचा प्रश्न विचारा. तर तन्वीर यांनी विचारलंय की, कोल्हापूरला ये ना रात्रीचं. तर भावा, आपण ऑल इंडिया फिरणार आहे थोड्याच दिवसात. तर कोल्हापूर का आपल्या इथेच आहे, लवकर येऊन जाईन मी, आणि जेव्हा येईन तेव्हा तुला मेसेज टाकेन, आणि तिथले पण प्लेस असतील तर ते एक्सप्लोर करेन लवकरात लवकर. थँक्यू, लव्ह यू. तर पुढचा प्रश्न कृष्णा विचार. प्रदीप काळे यांनी विचारलाय की, तुम्ही लग्न कधी करणार आहात? तर प्रदीप भावा, मी अजून सेटल नाही आहे, आणि माझी एज आता फक्त 21 आहे, तर मी आता लग्न नाही करू शकत.
मी जेव्हा सेटल होईन तेव्हा मी नक्की लग्न करेन आणि आपल्या पूर्ण इंस्टा फॅमिलीला बोलवेन, आपण डान्स करू.